करणार आहोत। आज निवडणूक आयुक्तांची आज तुम्ही भेट घेताय, मुख्य समन्वयक म्हणून तुम्ही आज जबाबदारी पार पडताय। सर्व वरिष्ठ नेत्यांना एकत्रित आणून आज निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी तुम्ही जाणार आहात, काय तुमची प्रतिक्रिया? मला असं वाटतं ही गोष्ट खरी आहे की महाविकास आघाडी आणि त्यांचे समन्वयक म्हणजे सहयोगी पक्ष म्हणजे आम्ही सगळे आज निवडणूक आयुक्त जे आहेत सन्मान्य चोकलिंगम साहेब त्यांना 1:30 वाजता भेटणार आहोत आणि त्याच्यानंतर 1:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला आमची प्रेस कॉन्फरन्स पण आहे आणि त्यासाठी सन्माननीय पवार साहेब, शरद पवार साहेब, सन्माननीय उद्धव साहेब, सन्माननीय राजसाहेब, सन्माननीय बाळासाहेब थोरात आणि इतर शेका पक्षाचे आहेत, कम्युनिस्टचे आहेत, सर्वच जवळजवळ पक्षाची रईस शेख वगैरे असे सर्वच पक्षाची लोक आज एकत्रितपणे येऊन केवळ एकच विषय आहे आणि तो म्हणजे निवडणूक आयोगाला काही सूचना करायच्या आहेत, काय विचारायचं आहे, काही गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे की या राज्याच्या निवडणुका अत्यंत पारदर्शीपणे पार पडल्या पाहिजेत। लोकांना निवडणुकांवरती विश्वास राहिला पाहिजे जो उडालेला आहे आणि त्यासाठी आजची बैठक आहे आणि त्यात हे सगळेच वरिष्ठ नेते मंडळी जाणार आहेत। ही गोष्ट खरी आहे की मी आणि सन्माननीय संजय राऊत साहेब आम्ही दोघे ही जबाबदारी पार पाडतो आहोत। 2017 साली देखील असाच प्रयत्न झाला होता। स्वतः राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन निवडणुका या संदर्भात जे आहे ते आवाज उठवला होता, ईव्हीएम संदर्भात आवाज उठवला होता, तेव्हा कुठेतरी यश नाही आलं। जवळपास 7-8 वर्षानंतर पुन्हा एकदा ही लढाई सुरू केलेली आहे। विधानसभेमध्ये अनेक जणांना या संपूर्ण पारदर्शकता न झाल्यामुळे आरोप करण्यात आले, त्याचा कुठेतरी फटका बसला। आता कुठेतरी तुम्ही भेट घेतल्यानंतर ही चित्र मावळेल असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की एक स्वायत्त संस्था आहे, त्या स्वायत्त संस्थेवरती विश्वास ठेवणं आपलं काम आहे आणि तो विश्वास ठेवला पाहिजे। नाहीतर मग शेवटी कसं आहे, कितीतरी झालं तरी आपण एकतर न्यायालयावरती विश्वास ठेवतो, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा देवावरती, न्यायालयावरती आणि जनता जनार्दन, या 3 गोष्टी तर आहेतच ना। त्यामुळे आमचा स्वायत्त संस्थेवरती विश्वास आहे आणि स्वायत्त संस्थेत काम करणारे अधिकारी जे आहेत ते सुद्धा निश्चितपणे प्रामाणिकपणे आपलं काम पार पाडतील अशी पूर्ण खात्री आहे आणि त्या विश्वासाच्या बळावरच आज आम्ही सगळेच लोक त्यांना भेटणार आहोत। आजच्या नंतरची लढाई कशा पद्धतीने असेल? गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात आवाज उठवला जातोय, सर्वच नेते आवाज उठवत आहेत, परंतु कुठेतरी पुन्हा तेच आरोप जे आहेत ते निवडणूक आयुक्तांवरती, निवडणूक अधिकाऱ्यांवरती, सत्ताधाऱ्यांवरती केले जात आहेत। मग पुढची लढाई कशा पद्धतीने? तुम्हाला आठवत असेल 2016-17च्या मध्यंतरी सन्मान राजसाहेबांनी असाच पुढाकार घेऊन सर्वपक्षीय लोकांची MIG क्लबला मीटिंग लावली होती आणि त्या MIG क्लबला मीटिंग लावल्यानंतर हाच विषय होता की एकंदरीत जे काय चालू आहे ते काय चुकीचं चालू आहे आणि म्हणून आपल्याला एकत्रितपणे येऊन निवडणूक आयोगाला जा विचारला पाहिजे आणि त्याकरता सन्माननीय राजसाहेबांनी, मला आठवते, सोनिया गांधी साहेब मॅडमला जाऊन भेटले होते दिल्लीमध्ये, ममता बॅनर्जी मॅडमला भेटले होते कलकत्त्याला जाऊन आणि शिवाय आणखीनही बऱ्याच लोकांना फोन वगैरे केले होते। मी त्याला साक्षीदार आहे, मला कल्पना आहे त्या गोष्टीची आणि त्यावेळेला या लोकांना त्याचा सिरियसनेस जाणवला नाही, गंभीरता जाणवली नाही। पण आता म्हटलं या लोकांना कळलं आहे, लोकसभेनंतर जी विधानसभा झाली त्या विधानसभेनंतर सगळ्यात विरोधी पक्षाच्या लोकांना कळलं आहे, लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेमुळेच देशामध्ये वातावरण झालं आणि त्याच्यामुळेच आता लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली, पक्षामध्ये जागरूकता निर्माण झाली। ज्या गोष्टी पक्षाला कळल्या पाहिजेत, दिल्या पाहिजेत त्या गोष्टी आणि समाजाला दिल्या पाहिजेत त्या गोष्टी निवडणूक आयोग देत नाही। का देत नाही? निवडणूक आयोगावरती कोणाचा दबाव आहे का, हे सुद्धा कळणं लोकांना गरजेचं आहे आणि म्हणून तो प्रयत्न केला होता। पण चला देर से दुरुस्त ही, राज ठाकरे साहेब आज बोलतात, लोकांना उशिरा कळतं। भाजपकडून विशेषतः टीका होते, त्यांचं म्हणणं आहे की लोकसभा निवडणूक आमचा हार झाली, आम्ही त्याला कोणताही आक्षेप घेतला नाही, पण विधानसभेमध्ये तुमची हार झाल्यानंतर तुम्ही आक्षेप घेताय, याच्यावरून भाजपकडून टीका केली जाते। तुम्ही भाजपच्या नेत्यांना देखील, सत्ताधारी नेत्यांना देखील निमंत्रण दिलं वाटतं की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या मित्रपक्षाच्या लोकांना काही प्रश्न विचारत नाही आहोत, आम्ही प्रश्न विचारत आहोत निवडणूक आयोगाला। तर त्यांना एवढं म्हणजे त्रास करून घ्यायची काही गरज नाही। आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे, निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तरं द्यावीत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे उत्तरं मागतोय। शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीमध्ये मनसेची एंट्री, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत,
काय तुमचं म्हणणं? आज एका प्रश्नासाठी सर्व महाविकास आघाडीने तुम्ही एकत्र येता. मला असं वाटतं की आजच्या तारखेला निवडणूक आयोगाकडे जाणं महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडी आणि मनसे असं काही आजचा विषय नाही. त्याच्यामुळे आपण जर तर विकास आघाडी जाणार का, ते आमच्यासोबत येणार का वगैरे वगैरे ह्या चर्चा निरर्थक आहेत. त्याच्यामुळे काय विषय नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की सर्व मनसेचे नेते त्याचसोबतच महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते आज निवडणूक आयुक्तांना भेटायला जातात आणि निवडणूक जी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात असं म्हणणं जे आहे या सर्व नेत्यांचं आहे. त्याचसाठी आज निवेदन दिलं जाणार आहे अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.